खामगाव येथील निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या कृषीत बसलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा परिसरातील डोंगर रांगा सध्या एका दुर्मिळ आणि भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांमुळे चर्चेत आल्या आहेत. या डोंगर भागात गारगोरट्यांचा प्रचंड खच आढळून आला असून हा परिसर आता संशोधकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. लाखनवाडा परिसराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. डोंगर रांगांवर प्राचीन काळातील मानवी वस्त्यांचे अनेक पुरावे आजही पाहायला मिळतात. जुन्या वस्तींच्या खुणा आणि दगडी अवशेष या भागाच्या ऐतिहासिक समृद्धीची साक्ष देतात. विशेष म्हणजे आधुनिक साधन सामुग्री उपलब्ध नसताना याच डोंगरावरील गारगोरट्यांचा वापर चूल चिलम किंवा बेडी पेटवण्यासाठी केला जात असे स्थानिक भाषेत यांना चकमक म्हणून ओळखले जात होते. दोन चमकीच्या दगडातून निघणाऱ्या ठिगणीचा उपयोग करून आग पेटवण्याची कला पूर्वजांनी अवगत केली होती. आज आधुनिक युगात या दगडांचा वापर बंद झाला असला तरी लाखनवाडा डोंगरावर आजही मोठ्या संख्येने हे गारगोटे विखुरलेले आढळतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे दगड येथे कसे जमा झाले आणि त्यामागील नेमके भूवैज्ञानिक कारण काय हे अद्याप अनुत्तरीय आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र उत्सुकता व्यक्त केली असून शासनाच्या संबंधित विभागाकडे आणि भूवैज्ञानिक तज्ञांकडे या परिसराचे सर्वेक्षण याबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र उत्सुकता व्यक्त केली असून शासनाच्या संबंधित विभागाकडे आणि भूवैज्ञानिक तज्ञांकडे या परिसराचे सर्वे करण्याची मागणी केली आहे. या नैसर्गिक वारशाचे जतन व्हावे आणि भविष्यात या भागाचा विकास पर्यटन स्थळ म्हणून व्हावा अशी इच्छाही परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया लाखनवाडा परिसरामध्ये असलेला हा डोंगर आणि या डोंगरावर आल्यानंतर आपल्याला भरपूर अशा गारगोट्या पाहायला मिळतात. या डोंगरावर काहीच भागामध्ये ह्या गारगोट्या या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. आजूबाजूला बराचसा असा मोठा डोंगर आहे, पण त्या डोंगरावर जर आपण पाहिलं तर काळ्याशार असा पाषाण आपल्याला दिसून येतो. पण याच भागामध्ये नेमक्या ह्या गारगोट्या इथेच का आढळून येतात हा खरंच कुतूहलाचा एक विषय आहे. आपण तर हे सांगू शकत नाही. म्हणून आम्हा सर्व गावकऱ्यांची, लाखनवाडा परिसरातील सर्वच लोकांची अशी इच्छा आहे की भौगोलिक जे संशोधक असतील तर त्या संशोधकांनी या ठिकाणी येऊन या गारगोट्यांची तपासणी करावी व नेमक्या ह्या भूगर्भातून बाहेर कशा येत असतील किंवा या कुतूहलाचा विषय जो सर्वांना बनून राहिला आहे तर याचा उलगडा या ठिकाणी भौगोलिक संशोधकांनी करावा असं सर्वच ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे.